आता शिळफाटा रस्त्यावरूनही मेट्रोने प्रवास करणं शक्य होणार आहे. मेट्रो 12च्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाचा मेट्रो 12 हा नवा विस्तारित टप्पा शिळफाटा मार्गे उभारला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी 4,897.19 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 8,414.53 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर कशी असेल ही मेट्रो 12 मार्गिका, चला पाहूयात. ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण, मानपाडा, कटाई नाका, कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन 12 सोबत खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूतपर्यंत पोहोचेल. यासह कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो 14 ही कांजूर मार्ग ते बदलापूर बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित असणार आहे. तर निळजे डेपो कनेक्शन, मेट्रो 14 इंटिग्रेशन आणि नॅशनल हाय स्पीड रेल्वेच्या ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडली केली जाणार आहे. त्यामुळे या मेट्रोचा हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या मेट्रोमुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून कल्याण डोंबिवली थेट नवी मुंबईशी जोडले जाणार आहे. यासह कल्याण फाटा ते राजनोली दरम्यान डबल डेकर उन्नत मार्ग उभारला जाणार असून एकाच मार्गावर मेट्रो आणि वाहन वाहतूक चालू असणार आहे. यासोबतच कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो 5, मेट्रो 12 आणि प्रस्तावित मेट्रो 14 सोबत इंटिग्रेशनमुळे भविष्यामध्ये मुंबई आणि नवी मुंबई हा प्रवास अधिकच वेगवान आणि सुलभ होणार आहे.